हॅलो, गुड मॉर्निंग. सो ही माझी आजची सकाळ आहे, म्हणजे गुरुवारची सकाळ आहे. आणि आम्ही पहिला प्रवासाला निघालो आहे, कारण आम्ही आता जाणार आहे दापोलीच्या घराला. हा जो रस्ता आहे तो, किंवा हे जे हॉटेल आहे ते फर्स्ट हॉटेल आहे जिकडे आम्ही स्टॉप घेतला दापोलीच्या घराला. तर ते तुम्ही बघू शकता, मी नाव तिकडे दाखवलं आहे. आणि प्रवास आमचा चालू होता आणि व्यवस्थित चालू होता. आणि काल आम्ही ॲक्च्युली एक लग्न अटेंड केलं होतं, त्यानंतर आज सकाळी प्रवास करायचा होता. तर बाबांनी फॉर्च्युनेटली आम्हाला थोडासा गॅप दिला की हां चला ठीक आहे, आपण सकाळी 5:30ला नको निघूया, पण आपण निघूया. हां, हे सुकटचं मार्केट होतं तिकडे, सुकी मच्छी. सो सुकी मच्छी बघून सुख असं आपल्याला सापडतं. सो मला खूप इंटरेस्ट असतो ते सुकी मच्छी कुठली आहे, काय आहे ते बघण्यामध्ये. मार्केट बोललं कीच मला इंटरेस्ट असतो. आणि इथे जे तुम्हाला डोंगर दिसते तिकडे मला असं वाटलं की ड्यूक्स नोज आहे, पण ते तसं नव्हतं. सो ते ड्यूक्स नोज नाही आहे, ते मला आईनी सांगितलं. कारण कुठल्याही डोंगरचे कडे बघितले की मला ड्यूक्स नोज आठवतं. कारण एक कुठलं कॉन्सेप्ट असलं ना की आपण ते विसरत नाही कधी. आणि नंतर हे जेवण आम्ही जेवलो मानस ढाब्यामध्ये. तिकडे शेजवान चटणी होती आणि हे खिचडी होती आणि फ्राईड राईस. आणि आईचं पोट थोडं खराब होतं, सो आईला खिचडी मागवलेली. आणि त्याच्याबरोबर आम्ही फ्राईड राईस आणि मंचुरियन घेतलं होतं, पनीर मंचुरियन ते आम्ही मागवलं होतं. आणि मानस ढाब्यामध्ये एक खासियत आहे की जेव्हा आपल्याला तिकडचं जेवण आवडतं, ही माझी बहीण आहे, जेव्हा आपल्याला तिकडचं जेवण आवडतं तेव्हा आपण तिकडे एक बेल वाजवतो की तुम्हाला सर्विस आवडली आहे. आणि दरवेळी मी इकडची बेल वाजवून निघते, कारण मला ती सवय आहे तिकडे बेल वाजवायची. आणि खरोखर छान सर्विस आहे आणि खरोखर चांगलं जेवण आहे. आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. आता इथे झालं असं, दापोलीला जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा आम्हाला दूध पाहिजे होतं. पण आय स्वेअर टू गॉड की जेवढ्या पण आम्ही दुकानावर गेलो आम्हाला कुठेच दूध मिळेना. हां, इथे ह्यांचं दर्शन एक झालं, माकडाचं दर्शन झालं आम्हाला येता येता रस्त्यावरती. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जेव्हा मी हे शूट करत होती तेव्हा त्या साईडनी इकडे एक माकड होतं, हे दुसऱ्या साईडला होतं. आणि जेव्हा मी हे शूट करत होती गाडीच्या काचांमधून, तेव्हा एक माकड आमच्या गाडीमध्ये वाकून बघत होतं दुसऱ्या साईड. ते पण मी नंतर शूट केलं आहे, ते तुम्हाला दिसेलच, पुढच्या क्लिपमध्ये असेल ते. सो ते पण चालू होतं. हे बघा, हे जे इकडे बसलं आहे हे आमच्या गाडीमध्ये अक्षरशः वाकून बघत होतं. आणि हे आम्ही नंतर नोटीस केलं, जेव्हा मी काच खाली केली तेव्हा मी हे नोटीस केलं. त्याच्या आधी आम्हाला वाटलेलं आम्हीच त्यांना शूट करतो आहे, पण हे तर आम्हाला आधीपासूनच बघत आहेत कुठून तरी. सो असं थोडीशी गंमत झाली रस्त्यावरती येताना. फॉर्च्युनेटली काही त्रास दिला नाही त्यांनी, काही नाही. ते त्यांचं चालू होतं जे काय आहे ते, आणि आमचं चालू होतं. थँक्स फॉर वॉचिंग.